जातीनिहाय जनगणनेचा समाज घटकांवर सकारात्मक परिणाम होईल। जातनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय समाजातील प्रत्येक घटकांवर सकारात्मक असा दूरगामी परिणाम करणारा आहे। या जनगणनेमुळे सामाजिक आर्थिक स्थितीचे मूल्यमापन होऊन मागासलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास मोठा हातभार लागेल, असे मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। ते म्हणाले, काँग्रेसने 2006 मध्ये जातनिहाय जनगणनेचे आश्वासन दिले होते। 2011 मध्ये जनगणना केली गेली, मात्र त्यात प्रचंड त्रुटी असल्याने सरकारने तो अहवालच जाहीर केला नाही। त्यामुळे आजपर्यंत जे कोणीही केले नाही तो धाडसी निर्णय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतल्याचे मेंढे यांनी सांगितले। जातनिहाय जनगणना शास्त्रोक्त आणि त्रुटीहीन व्हावी या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करूनच सरकारने ही भूमिका घेतली असल्याचे मेंढे म्हणाले। सरकारतील मंत्रिमंडळांनी जातीय जनगणना करण्याचा ऐतिहासिक दूरदृष्टीपर निर्णय घेतला। त्या निर्णयाचं स्वागत करायला, अभिनंदन करायला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आलेलो आहोत। यापूर्वी 2010-11ला सुद्धा काँग्रेस सरकारने असा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी केलेल्या जनगणनेमध्ये करोडोच्या संख्येने चुका होत्या। एवढंच नव्हे, त्यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा काही लोकांचा विरोध सुद्धा होता। त्यामुळे ती जातीय जनगणना कुठे पुढे येऊ शकली नाही। या उलट मोदी सरकारने सुस्पष्ट असा येणाऱ्या जनगणनेसोबतच जातीय जनगणना सुद्धा करावी, ती शास्त्रीय पद्धतीने करावी, तंत्रशुद्ध पद्धतीने करावी, या हेतूने, शुद्ध हेतूने या जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला। मी या निर्णयाचं आपल्या सर्वांच्या वतीने, विशेषतः गोरगरीब एखाद्या जाती गटातील जी अविकसित गट असतील, जे मुख्य धारेत नसतील, अशा गटांना याचा विशेष फायदा होईल आणि त्यांची तंत्रशुद्ध माहिती, त्यांची सामाजिक स्थितीची, शैक्षणिक स्थितीची, आर्थिक स्थितीची माहिती आपल्याला यातनं मिळेल, जेणेकरून त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवता येईल किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणता येतील। या दृष्टीने हा निर्णय अगदी योग्य आहे, सार्थ आहे आणि म्हणून मी आपल्या सर्व भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने या निर्णयाचं स्वागत करतो आणि आदरणीय मोदीजी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं अभिनंदनही करतो। धन्यवाद।